समोर पण उज्ज्वल निकम हे या केसमध्ये आले, तपास तुमची मागणी होती ती काय मागणी नेमकं त्याच्यामुळे पुढे परिणाम होऊ शकतो केसवर? नाही, हे जे सगळं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे त्याच्यामध्ये याचा जास्तीचा फायदा होऊ शकतो आणि आता लवकरच चार्जशीट दाखल होणार आहे. त्यात पण त्यांचा महत्त्वाचा रोल राहील. जे SIT अधिकारी आहेत किंवा CIDचे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत त्यांना काम करता येईल. पण या अनुषंगाने जर उज्ज्वल निकम यांच्या यापूर्वीचा इतिहास बघितला तर मोठमोठ्या केसेसमध्ये निकाल लावण्यामध्ये किंवा निकाल नाही तर आरोपींना शिक्षा देण्यासंदर्भात त्यांची फार मोठी भूमिका राहिलेली आहे. मग त्याच आमचा पण तोच उद्देश आहे की हे जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा द्या आणि त्यांना फाशीच झाली पाहिजे. या न्यायासाठी गावकऱ्यांनी आणि सगळ्यांनी ही मागणी धरून ठेवली होती. आज मागणी पूर्ण झाली आहे. तर त्यावर आमचं भूमिका एकच आहे की आरोपींना फाशी झाली पाहिजे. मात्र आता कुठेतरी या आंदोलनाला यश येते आणि पहिली मागणी जी आहे ती सरकारने उच्चस्तरीय पातळीवरून आता ही मान्य केली असं वाटतंय काय, आणि आता पुढे आंदोलन कसं असणार? नाही, तसंच समजावं लागेल. काल आंदोलन सुरू झालंय आणि आज ही मागणी मान्य केली आहे म्हणजे आंदोलनाचाच भाग आहे किंवा आंदोलन झाल्यानंतरच ही गोष्ट कुठतरी जी काही प्रोसेसमध्ये होती ती पूर्णत्वास गेली असं म्हणलं तरी चालेल. आतापर्यंतचा इतिहास आहे की पहिल्यांदा आपण 2 दिवस रस्त्यावरती गावकरी बसले, त्यानंतर पहिला गुन्हा दाखल झाला, त्यानंतर टाकीवरती चढून तुम्ही आंदोलन केलं, त्यानंतर वाल्मिक कराडवरती गुन्हा दाखल झाला आणि आज आपण तिसऱ्यांदा बघतो की जिथे अन्नत्याग आंदोलन केलं तर दुसऱ्या दिवशी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली. याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत आंदोलन होत नाही तोपर्यंत सरकार मागणी मान्य करत नाही. आम्ही देखील तर तयार आहोत. जर आंदोलन करून सगळ्या मागण्या मान्य किंवा आरोपींना फाशीपर्यंत जे आम्हाला काही रस्त्यावर उतरून करावं लागेल किंवा कुठलीही बाजी द्यावं लागेल जीवाची, तरी आम्ही त्याला मागे पुढे बघणार नाहीत आणि आमची भूमिका ही अशीच राहील. फक्त एक आहे की शेवटला आम्ही जे मागतोय ते न्याय मागतोय. न्याय व्यतिरिक्त आम्ही दुसरी कुठलीही मागणी करत नाही. या न्यायाच्या भूमिकेमध्ये आम्हाला जे काही आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागत आहे वारंवार ते आम्ही घेऊ. त्याच्याविषयी आमचं काही जे आत्मक्लेश आहे आमचा तो आम्ही करू आणि या पुढेही जे काही ह्याच्यामध्ये न्यायाच्या भूमिकेत जे काही आंदोलन करावं लागतील, जे काही रस्त्यावर उतरावं लागेल ते आम्ही त्याच्यात कुठेही कसूर पडू देणार. याची प्रमुख मागणी आहे की 7 मागण्या या सगळ्या निवेदनामध्ये दिलेल्या आहेत. त्यातली एक मागणी पूर्ण झाली. किती मागण्या पूर्ण झाल्यावर आंदोलन कसं, तुमची भूमिका काय असणार? नाही, आमची भूमिका काल SP साहेबांना जे फोन केला होता त्यांच्या संबंधित काही ज्या मागण्या आहेत त्याच्यावर त्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. आता शिष्टमंडळ आणि जे गावकरी आहे ते बसून ज्या प्रमुख मागण्या आहेत त्यात शॉर्ट आउट करतील की कुठल्या मागण्याविषयी आपल्याला ठोस आश्वासन दिलेलं आहे आणि राहिलेल्या ज्या मागण्या आहेत त्या शॉर्ट आउट करून त्यावर काय म्हणजे पुढून प्रक्रिया चालू आहे या संदर्भात ते विचार करतात. पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्याशी सुद्धा तुम्ही चर्चा केली. काय त्यांचं एकूण प्रशासनातर्फे म्हणणं होतं? कदाचित या सगळ्या चर्चेनंतर आपण तरी सुद्धा त्या अन्नत्याग आंदोलनावरती थांबणार नाही. हे आंदोलन तर आपलं चालू आहे, चालूच राहणार आहे. परंतु ह्या ज्या मागण्या आहेत आपल्या 7 त्या मागण्यासंदर्भात ही एक मागणी झाली. परत आरोपी पकडण्यासंदर्भातली एक मागणी आहे. ही केस अंडर ट्रायल आणि फास्ट ट्रॅक कोर्टात चालावी यासाठी एक मागणी आहे आमची. आणि बाकी ज्या काही 2-3 मागण्या आहेत या पोलीस प्रशासनाशी संबंधित आहेत. त्यावर त्यांनी काल आमच्याशी चर्चा केलेली आहे SP साहेबांनी. आत्ता गावकरी आणि जे काही शिष्टमंडळ आहे ते चर्चा करून पुढील काय आम्हाला निर्णय घ्यायचा आहे ते आम्ही घेऊ. आता जे निकम यांची नियुक्ती झाली त्याकडे कसं पाहता? सकारात्मक पाऊल उचलते शासन तुमच्या सगळ्या सरकारचा आभार मानाल काय? नाही, आपण आभार मानण्यापेक्षा आपण मागणी केलेली आहे आणि त्यांना पण न्यायाच्या भूमिकेत जे शब्द दिले मुख्यमंत्री साहेबांना त्याच्या संदर्भातच एक पाऊल आहे हे, असं आम्ही समजू. पण मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेकडे कसं बघता? कारण हे तेच गृहमंत्री आणि मुख्यमंत्री ज्यांनी सभागृहामध्ये आपल्याला आश्वासित केलं आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कुठल्याही आरोपीला आम्ही सोडणार नाही किंबहुना त्या संदर्भातले कडक कारवाई करू असं म्हटले होते आणि तेच आता मुख्यमंत्री ट्विट करतायत किंवा सांगतायत की उज्ज्वल निकम हे महत्वाचे विशेष सरकारी वकील म्हणून या प्रकरणात त्यांनी दिलेल्या शब्दावरच आपण आजपर्यंत आहेत. आपण काल देखील आंदोलनाला बसण्याच्या अगोदर मी काय बोललो होतो तुम्हाला की आपला कुणालाही त्रास द्यायचा मानस नाही, आपण कुणालाही त्रास देणार नाही. जो आत्मक्लेश आहे तो आपण स्वतः करून घेणार आहोत आणि हे जे काही नियुक्ती झालेली आहे सरकारी वकील साहेबांची आणि आम्हाला आमची एकच भावना आहे की कुठेही कसर न पडू देता आम्हाला न्याय द्या. न्यायाच्या भूमिकेत जसं तुम्ही आजपर्यंत राहिला आम्हाला अपेक्षित जसं आहे तसं तुम्ही शेवटपर्यंत पोलीस अधिकारी देखील तुम्हाला आता भेटण्यासाठी या ठिकाणी आले होते. काय त्यांनी निरोप दिलाय? SP साहेबांना जे काही मला काल फोनवर बोलणं झालं त्या संदर्भात जे पत्र दिलं होतं PI वैभव पाटील साहेबांनी, त्यांचं म्हणणं असं होतं की ह्या सगळ्या जे तुमचे इन्व्हेस्टिगेशन काही राहिलेले आहेत ज्या उणीवा आहेत त्या तुम्ही कधीपर्यंत देणार आहेत. तर मी त्यांना सांगितलं की मला 2 दिवसाचा वेळ द्या, म्हणजे व्यवस्थित ड्राफ्ट बनवून मी त्यांना देईल. मग त्याची माहिती म्हणजे घेण्यासाठी त्यांना कालावधी दिला जाईल किंवा त्यांनी एक 4-8 दिवसामध्ये आम्हाला ती सगळी माहिती